आमच्या इथं पहिल्यांदाच आहे ना इथं काय म्हणतात ते धबधबा पण आहे आणि नदी पण आहे. मी बघितलीच नव्हती आत्तापर्यंत. आत्ता चालले. छत्री याच्यासाठी घेतली की मोबाईलसाठी कवर. चला बघू धबधबा आणि नदी. नदी हे बघा कसलं डेंजर पाणी. ही पाण्याने रस्ता केलाय बरं का. ह्याला कोणी रस्ता करू दिला नाही, काही नाही. हा पाण्याने स्वतः रस्ता बनवलाय. हा कसं आहे लय भारी वाटतंय माहितीये का. लय भारी वाटतंय. आणखीन दाखवते. आणखीन खूप कसं आहे बघा. मला माहितीच नव्हतं आजपर्यंत एवढ्या जवळ एवढे धबधबे आहेत ते घराच्या जवळ. कसं आहे बघा. आणखीन खूप आहेत. खूप दाखवते. इकडच्या साईडला पण आहे, नदी पण आहे. नाही यायला पाहिजे मी इकडं तसं, पण मोह झाला, आवरला नाही. तो आवरायला पाहिजे. तरी पण चला मी दाखवते आणखी. हे बघा कसं आहे आमच्या घराच्या तिथं. मला खूप भारी वाटते. ते खूप वरून आलंय ते वाहत वाहत. म्हणजे धबधबा खरंच खूप वरून आलाय. एवढाच नाही आहे, या साईडनी पण आहे, या साईडनी पण आहे आणि त्या साईडनी पण आहे. पण तिकडं मी गेले नाही आहे. नदीला पाणी पण बघा एवढंच आलंय. पण हे फक्त डोंगराचं आहे. ही काही नदी नाही आहे. हे काय म्हणतात ती चारा वगैरे असतो ना तशा प्रकारे आहे. पण मला पुढं जाता येत नाही का तर इथं ब्रिज आहे. पाऊस नसता तर गेले असते मी पुढं. कसं आहे बघा. खूप छान आहे. घराच्या जवळ होतं हे पण मला माहिती नव्हतं. कसला डेंजर रस्ता आहे. त्या रस्त्याने चालले मी. मला नाही माहिती पावसाने आवाज येत असेल एवढं काही नाही. माझा मोबाईल एकदम जवळ आहे, येत असेल. पण पाऊस खूप आहे आणि ह्या रस्त्याने चालले म्हणजे पायवाटाने चालले मी. बघू कुठपर्यंत गेलं हे पाणी. आमची बिल्डिंग पण दाखवते तुम्हाला किती जवळ आहे अगदी पाण्याच्या नदीच्या. हे तर गावाकडं असतंच आहे पण इथं जे आहे त्याचं खूप म्हणजे छान वाटतंय. काय वाटतंय आता ती भाजी मला माहिती किती छान वाटतंय ते एकदम. हे बघा एकदम घराच्या जवळ एवढी नदी नाले. आवाज कसा येतोय पाण्याचा. वाव तिकडं पण आहे सगळीकडे. वा एवढा पाऊस खरंच खूप. एवढा पाऊस आहे ना खूप दिवसातून आत्ताच बघते. 2003 मध्ये बघितलं होतं त्याच्यावर आत्ता. हे नालेच फक्त, नदी नाही आहे. हेच पाणी नदीला जातं. मग नदीला पूर आलाय आमच्या तिथं. बघू आणखी नदीचा पूर पण बघणं शक्य झालं तर. गाड्या सोडत नाही आहेत तिकडं. कसं डेंजर आहे नदी बघा. आणि घर किती जवळ आहे ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा इथं घर आहे आणि मी काही थूम वगैरे केलं नाही आहे. तिथं घर आहे आणि इथं नदी आहे. वाहून तर नाही जाणार ना आम्ही. नदी नाही आहे ही तशी, नाला आहे. इकडे मी पहिल्यांदा आले या साईडला. कधीच आले मी. हे बघा हो कसा नजारा आहे मस्त. अरे रा रा रा. पलीकडच्या साईडने धबधबा आहे पण तिकडे नाही जाऊ शकत आहे मी. आणि आता म्हटलं होतं घरी इथून जाईल पण हे घसरगुंडी आहे आणि हा खूप चढ आहे. तिथून नाही जाऊ शकत आहे मी. इथंच आहे घर. बघू आता चला इथून जाऊ. काटे वगैरे नसतात इकडं. पुण्यात काटे वगैरे नसतात. का तर बाबळी वगैरे झाडं खूप कमी असतात इकडं. बाबळीची झाडं फक्त बिअरच्या बाटल्या वगैरे पिऊन टाकलेले असतात ते पोरासोरांनी. ते काच लागायची भीती असते फक्त, दुसरं काही नाही. काट्यापेक्षा काच जास्त लागतात पुण्यामध्ये. रस्त्याने पण पाणी एवढं वाहतंय. रस्त्याने एवढं पाणी आहे. इकडं बघू जरा कसा नजारा आहे. मला कुणी जर बघितलं ना बिल्डिंग मधून म्हणते काय ही म्हातार चढीला काय लागलाय. एवढी म्हातारी झाली तरी फिरती पावसात. पोरं सोरं राहिले बाजूला निघ चालू आहे काय. पण त्याच्या मनाचा प्रश्न असतो. कुणाला घाबरून राहिले असते तर आतापर्यंत मेले असते. आणि हे बघा हे आमच्या बिल्डिंगचं पाणी हे एवढ्याच फास्ट वाहतंय. म्हणजे आमच्या बिल्डिंगमधलंच येतं हे, फक्त दुसरीकडचं कुठलंच नाही. एवढ्या फास्ट वाहतंय. 2 आहेत ते पाईप. इकडं बघू आपण एक काय म्हणतात ते. तिथं एक मला हे दिसलं होतं धबधबा. बघू इकडे काय ते. रोडला अगदी रोड दिसतोय आणि नदी दिसते. हे बघा डोंगरातून आलेलं पाणी. हे सगळं डोंगरातून. कसं आहे एवढं सगळं स्पीडनी जातंय म्हटल्यानंतर हे सगळं नदीला जातंय. मग नदीला पूर येतोय. तिकडं पण एक धबधबा आहे पण ते नाही दाखवू शकत आहे. झूम करून पण नाही दाखवू शकत आहे. एका हातात छत्री आहे त्याच्यामुळे नाही दाखवू शकत आहे.
खूप जोरात पाऊस आहे, खूप जोरात. आवाज येतच असेल तुम्हाला पाण्याचा कसा येतोय, खळखळाट मस्त. हे तर फक्त रोडचं पाणी आहे, फक्त रोडचं पाणी येतंय. हे माहिती नाही कधी थांबतोय पाऊस. आत्ताच नव्हता, आत्ताच ये केलं, आत्ता परत एवढा आला की फार वाटच लावायला लागला. इकडं बघू काय चालू आहे. इकडच्या साईडला आले, इकडून पण पाणी येते. सगळे नदी नाल्या एक झालं म्हणतात ना, तोच हा प्रकार आहे. आवाज कसा येतोय मस्त पाण्याचा. इथं बघू, इथल्या नदीला किती पाणी आले. नदी नाही आहे, तो पण वडाच आहे. बघू कसा आवाज आहे. हा नाही, हा वडा आहे ना खूप मोठा आहे, ह्याला भरायला आहे ना खूप लागेल पाणी त्या. आणि एवढं काही नदीचं वगैरे येत नाही, फक्त डोंगरावरचं पाणी येतं इथं, फक्त डोंगरावरचं येते. मला वाटलं पूल भरलं का काय. तिथं 30,000 झाडं लावायची. इथं तोलडं हे, पण 30,000 झाडं लावायची. चला, हवा सुटली आत्ता, पाऊस कमी झालाय, जाते घरी. झालं, मन शांती झाली पाऊस बघून. पाऊस नाही, पाणी बघायचं होतं मला. झाली मन शांती, पण आणखीन नाही झाली. आता नदीचं पाणी बघायचं होतं. आता ओढ्याचं पाणी बघितलं, नदीचं पाणी बघायचं होतं. बघू, गाड्या जर सोडल्या तर. आमच्या गाड्या सोडत नाही आहेत तिथून, त्याच्यामुळं आम्ही पुढं नाही जाऊ शकत. गाड्या पण सोडायच्या बंद केल्यात. एवढं तर फिरले असते ना गावाकडे तर पाय सगळे चिखलाने भरले असते. पण इथं माझ्या साधे पायाला माती लागली नाही. 1 मिनिट. कसं आहे, कसा स्पीड आहे पाण्याचा. फक्त डोंगरावरच्या जिथून पाहिजे तिथून पाणी वळतंय, जिथून पाहिजे तिथून. कसा स्पीड आहे हे बघा, स्पीड कळेल तुम्हाला. एवढा स्पीड आहे पाण्याचा. नदी झाली आहे इथं. पोचले घरी. हे बघा, पाऊस आला तासभर आणि लाईट गेली रातभर. ते म्हणायचं काही मन काय खोटी नाही आहे. लाईट गेली आहे कधीची. मोबाईल चार्जिंग नाही आहे, गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग केला आहे. आईला सोडायला गेले ते वल्लभनगरपर्यंत, झाला मग तेवढं चार्जिंग. मग तुला येते का चालवायला गाडी? मग ते पोलीस थांबले छतले घेऊन. मग आपल्याला ते म्हणाल तुम्ही थांब म्हणलं तर कशाला पुढे आले? परत नाग व्हायचं. अयो नको. पोस्ट जास्त आपल्याकडे. इकडं आपल्याकडे तिकडं पिंपरी चिंचवडमध्ये कमी असला तर आपल्या इकडे लय गाडी जास्त पण असतं. पडली. काय कोण कोण म्हणतं काय. बरोबर एका साईडला पडली. राधे, जंगल, पाऊस. वाव राधे, आता कसे हे जंगल नाही तर काय. आपण कसं जायचं घरी. जंगल, पाऊस. हा, कसं जायचं आता. कसं जायचं आपण घरी. जंगल जंगल आहे. अयो जंगल जंगल, पाणी. अयो पाणी. आता कसं जायचं. चला आपण रेनकोट घालून व्हिडिओ काढायला यायचं का. हा